गुरुदेव डेरे बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. आपल्या देशामध्ये आपल्या परंपरेमध्ये रामायण, महाभारत, पुच्ची वाचन, हनुमान चालिसा, शिवलीलामृत अनेक ग्रंथ असतात. एक जण पुती वाचतो, ओव्या वाचतो, एक जण त्याचा अर्थ सांगतो. ओव्या वाचणारे काय करतात, त्यात असणाऱ्या ओव्या दोन ओव्या म्हणायच्या वेगळ्या चालव्याने, त्याचा जो मागचा उद्बोधक असतो त्याने त्याच्या ओव्याचा अर्थ त्याच्या भाषेतून त्याच्या शैलीतून सांगायचं. असंच आपलं परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा हा जो आपला ग्रुप आहे, त्याच्यामध्ये एक रोज तांत्रिक विचार असतो. तो तांत्रिक विचार नाही, ती ओवी आहे. त्याला मी ओवी वाचन म्हणालो. आणि ती ओवी वाचल्यानंतर ते हरणे सर ओवी सांगतात. त्याच्यामध्ये अनेक गर्भित अर्थ असतात. त्या ओवीचा अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न करतो. समजून घ्यावा. त्यांची आजची ओवी आहे, कालची 2 दिवसाखालची. वेल्यानंतर त्या गाईचं शरीर ताप, भूक आणि पडणाऱ्या स्त्रावाचा रंग आणि वास याच्या नोंदी ठेवाव्या किंवा आपल्या लक्षात ठेवावं, समोर त्याचं निरीक्षण करावं. त्याचं कारण आहे, गाय वेल्यानंतर जर तिनं खुराक नाही खाल्ला आणि वैरण खाल्ली तर नक्कीच समजायचं तिच्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण कमी झालेलं आहे. ग्लुकोज 25%च्या 2 बाटल्या द्याव्या, ती खुराक खाईल. वेल्यानंतर वैरण नाही खात, खुराक पण नाही खात, निश्चित तिच्या अंगात ताप आहे. त्या तापाची प्रतिबंधक योजना करावी. तापाचं औषध तिला द्यावं. सलाईनमधून, ग्लुकोजमधून, DNS5मधून, टेट्रासायक्लिन, ऑक्सिटेट्रासायक्लिन किंवा काय जे असेल डॉक्टर पॅरासिटामॉल वगैरे वगैरे काय देतील ते डॉक्टर मिनरल्स वगैरे देतात आणि त्याने तो ताप कंट्रोल करावा. ती खाईल, वैरण खाईल, खुराक खाईल. नुसता खुराक खात नसेल तर ग्लुकोज कमी आहे, दोन्ही खात नसेल तर निश्चित ताप आहे. म्हणजे शरीर तापाची नोंदी ठेवायची. निश्चित ओवी आहे ती त्यांनी सांगितली आणि त्याचा मी अर्थ सांगतो आहे थोडक्यात. त्याचा जो स्त्राव पडतो त्याचा जर रंग काळपट असेल तर निश्चित आज झार राहिलेला आहे. तो झार डॉक्टरला बोलवून व्यवस्थित काढून घ्यावा, गोळ्या ठेवाव्या. झार निघाला असेल तर थोडीशी खळमळ राहिलेली आहे तर त्याला लेक्झिन टाकावं, गोळ्या ठेवाव्या, लेक्झिन द्यावं. त्याचा वास कुजट असेल तर निश्चित त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालेलं होतं आहे, ते पुढील वेळेला मारक ठरतं आहे. म्हणून त्याची नोंद ठेवणं किंवा त्याचं निरीक्षण करणे गरजेचं आहे.